आहे ही 133 आणि 134 आहे. दंडवग्ग. तर दंडवग्ग म्हणजेच यामध्ये अशा गाथा असतात, असे पद्य असतं की त्यामध्ये भगवान बुद्धांनी दंड म्हणजे पनिशमेंट विषयी सांगितलेलं आहे. ओके. की कशी पनिशमेंट भेटते कोणत्या कर्मानुसार. तर ही जी गाथा आहे ही आहे माओच्या परुसम खंची उत्तपत्तिवद्देयतम दुःखाहि सारंभ कथा पट्टिदंड उस्सेयतम सासे नरेसी अत्तनम खमसो उपहातो यथा ईसा पत्तो से निब्बानम सारंभो तेना विज्जति सॉरी विज्जति. तर भगवान बुद्ध म्हणतात की कोणाच्याही सोबत टोचून बोलू नये, तीक्ष्ण बोलू नये, उंच आवाजात बोलू नये. जो कोणी असं बोलत असेल तर त्याला त्याचे रिझल्ट, त्याचे परिणाम मिळतात. दूषित बोलण्यामुळं फक्त दुःखच आपल्यापर्यंत येत असतं. हे पहिल्या गाथेचं अर्थ आहे. त्यानंतर भगवान बुद्ध म्हणतात की जर तुम्ही स्वतःला जशी बेल जशी असते, जी बेल असते त्या बेल सारखं जर स्वतःला ठेवू शकत असाल, तर तुटलेली बेल किंवा तुटलेला जो ड्रम असतो त्याला कितीही वाजवा त्याच्यातून आवाज येणार नाही. ओके? तसं जर तुम्ही स्वतःला ठेवू शकत असाल आणि ठेवलं जर तुम्ही रिप्लाय देणं बंद केलं रागीट आणि अँग्री शब्दाला, तर शुअर एक दिवस तुम्ही निर्वाणाचं सुख उपभोगसाल आणि तुमच्यापर्यंत कोणतेही तिटकारा म्हणा किंवा कोणतंही दुःख तुमच्यापर्यंत वापस येणार. सो तर यामध्ये सारंभो सारंभोतेने विच्यते आणि सारंभ कथा सारंभ कथा म्हणजेच मलेशियस टॉक. तर या मलेशियस म्हणजे दूषित जे भाषा असते आपली, दूषित जी वाणी असते ती कशी होते. तर ती होते आपण वाणी दूषित कशाने करतो. आपला मुसावादा म्हणजे खोटं बोलून आपण आपली जी भाषा आहे त्याला दूषित करतो. अर्धवट वाक्य बोलून आपली भाषा दूषित करतो. त्याच्यानंतर टोचून बोलणे, त्याच्यानंतर टोचून बोलणे टोचून बोलणे हे पाठीमागं बोलणे. हे थोडस सॉरी बट लेडीज सेक्शन मध्ये जास्त असतं. आय डोंट नो बट या टाईप टोचून बोलणं म्हणजे कसं की बोलायचं तर प्रेमळच, शब्द तर खूप सुंदर असतात, परंतु ते शब्द लागतात हार्टला. ओके, आय थिंक तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं असेल. तुमचे जे रिलेटिव्ह असतात, कोणी जवळचे असतात, तर त्यांना तुम्हाला दुःखी करायचं असतं, परंतु ते प्रेमळ शब्दाचा उपयोग करतात. ओके. तर असे जे शब्द असतात वरतून दिसतात, तर म्हणजे वरतून दिसायला ते खूप चांगले असतात, परंतु आतमधून त्याच्यामध्ये चाकू असतो. चाकू म्हणजे भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की पालीची एक लाईन आहे याच्यासाठी की मूर्ख जो असतो तो
आपल्या जिभेला शस्त्रासारखं वापरतो. आपल्या येन चिन्हती अत्तानं बालो दुम्मे जना येन चिन्हती अत्तानं बालो दुम्मे जना. म्हणजे पहिल्या 2 लाईन विसरलो मी. सॉरी हां. पुरीसस्स जातस्स पुरीसस्स जातस्स सॉरी. परंतु त्याचा अर्थ हाच आहे, की मूर्ख व्यक्ती आपल्या जिभेला अ, त्या चाकूसारखा वापरतो. जे टोचून बोलण्यासाठी. मी ही गाथा पुन्हा शोधेल आणि तुम्हाला सांगेल हां. तर मलेशियस टॉकसाठी अ, याला सारंभ कथा म्हणतात, की टोचून बोलणे, पाठीमागे बोलणे, दोघांमध्ये भांडणं लागतील असं बोलणे. हे झालं पिसून वाचा. फरोस्स वाचा म्हणजे घाणेरडं बोलणे, शिव्या देणे. ओके. आजकाल इझिली बोलतात लोकं. मी इंग्लिशमध्ये तर खूप आहेत. इंग्लिशमध्ये खूप शब्द आहेत. परंतु मी वापरणार नाही कारण की योग्य नाहीये ते सांगणं सुद्धा. तर हे जे आपण बोलतो सॉरी पिसू वाचा, फरोस्स वाचा आणि संपलप्प वाचा. तर हे जे संपलप्प वाचा आहे, हे तर खूप मलिशियस आहे. याला अ, 32 प्रकार पडतात त्याच्यामध्ये. कथा म्हणतो आपण त्याला. कथा म्हणजे म्हणजे बोलण्याचे विषय. तुम्हाला सगळ्यांना आवाज येत आहे ना बरोबर? येत आहे सर आवाज छान. ओके, ओके, ओके. ठीक आहे. तर यामध्ये वेगवेगळे की थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह घेते मी. याच्यामध्ये वेगवेगळे विषय असतात. निष्क्रिय बोलण्याचे विषय असतात. राजकथा, चोरकथा, भयकथा, युद्धकथा, पणकथा, वस्तुकथा, शयनकथा, मालाकथा, गंधकथा, नातीकथा, कामानंग आस्वादकथा, संकिलेश, ओकार संकिलेश, त्याच्यानंतर निगमकथा, गामकथा, लोकयथ्य कथा, उपपेता कथा, विशाख कथा. असे 32 विषय. जसं राजाबद्दल बोलू नये, चोराबद्दल बोलू नये, मंत्री म्हणजे जे पॉलिटिक्स आहे त्याच्याबद्दल बोलू नये, सेनाबद्दल बोलू नये, धोक्याबद्दल बोलू नये, युद्धाबद्दल बोलू नये, जेवणाविषयी, पाण्याविषयी, वस्त्राविषयी, प्राण्याविषयी, फुलाविषयी, मालाविषयी, सुगंधीविषयी, सुगंधी द्रव्याचं, नात्याबद्दल, वाहनाबद्दल, गावाबद्दल, व्यापारी शहराबद्दल, जिल्ह्याबद्दल, स्त्रिया पुरुषांनी स्त्रियाविषयी बोलू नये, स्त्रियांनी पुरुषाविषयी बोलू नये. हं, हिरो हिरोईन्स बद्दल, मेलेल्या नातेवाईकाबद्दल, गोंधळाबद्दल, जगाची उत्पत्ती, जगाच्या नाशाबद्दल असे 32 विषय आहेत. जर हे आपण टाळले तर आपलं ऑटोमॅटिक जो आपली जी भाषा असते, ती एकदम सुंदर, त्याच्यानंतर स्ट्रेट, तीक्ष्ण, त्याच्यानंतर सुंदर, तीक्ष्ण, सरळ, त्यानंतर प्रेमळ, करुणामय, अं, सगळ्यांना समजणारी, सगळ्यांना आकर्षित करणारी. त्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं राहतं, की कम्युनिकेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की आपल्याला जर या समाजामध्ये पण अ, आपल्याला जर प्रकाशमय व्हायचं आहे भगवान बुद्धासारखं. भगवान बुद्ध का प्रकाशमय झाले? कारण की त्यांची जी वाचा होती. ओके. इव्हन भगवान बुद्धांचा हे थोडंसं मिस्टेकल वाटेल तुम्हाला, परंतु भगवान बुद्धांचा जो आवाज होता, तो कितीतरी दूरपर्यंत जायचा. त्यावेळेस कुठं स्पीकर्स होते? त्यावेळेस कुठं ज्याला आपण भोंगे म्हणतो किंवा हे होतं माईक्स होते? नाही. तरी भगवान बुद्धांचं आणि ज्यावेळेस भिक्खू बसायचे भगवान बुद्धाच्या जवळ, तर त्यावेळेस 5, 10, 15 नसायचे. 20,000, 10,000, 5,000, 2,000, 500 असे भिक्खू बसायचे. तुम्ही एक विचार करा, की
एका रांगेत जर भिक्खू बसले, 500च्या 5 रांगाही केल्या, तरी 100वा भिक्खू जो असेल तो किती दूरपर्यंत येईल, तरी तिथपर्यंत आवाज यायचा. परंतु भगवान बुद्धाचा आवाज हा कितीतरी लोकांपर्यंत, म्हणजे जे वेगवेगळे लोक आहेत, तिथपर्यंत पोहोचायचा. आणि भगवान बुद्धांच्या प्रत्येक शब्दासोबत प्रकाश पडायचा बाहेर. ओके. म्हणजे लाईट, प्रकाश, आलोक आलोक निघायचा. इतके त्यांचे शब्द, काय म्हणावं त्याला, इतके इतके पॉवरफुल होते. ओके. तर या प्रकाशासोबतच जे या लाईट सोबतच जो आवाज आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इम्पल्सेस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक जी वेव्ह आहे, ती कनेक्टेड झाल्यामुळे प्रकाश हा जिथपर्यंत भगवान सॉरी, जो आवाज आहे भगवान बुद्धांना जिथपर्यंत पोहोचवायचा आहे, तिथपर्यंत ते पोहोचू शकत होते. ओके. तर हे जे आहे, हे जे शब्द आहेत, या शब्दांना सुंदरता काय येते? कारण की हे शील पालन केल्याने. या शब्दामध्ये शक्ती का निर्माण होते? कारण की हे शील काही भगवान बुद्धांनी 1-2 वर्ष किंवा 10 वर्ष, 20 वर्ष पालन नाही केले. 4 असंख्य कल्प आणि 1,00,000 कल्पापर्यंत भगवान बुद्धांनी पारमिता परिपूर्ण केलेल्या आहेत शीलाचे. ओके. तर हे काही साधी पॉवर कलेक्ट नाही केलेली. खूप आहे. ओके. हे झालं, मी डिस्क्रिप्टिव्ह जास्त झालोय, परंतु आपण गाथेवर जाऊया आता. तर कुंदधन नावाचे भिक्खू होते सावथीमध्ये भगवान बुद्धाच्या काळामध्ये. तर ही गाथा भगवान बुद्धांनी जेतवन विहारामध्ये असताना कुंडधनासाठी म्हटलेली आहे. तर कुंडधन ज्या वेळेस भिक्षापात्र घेऊन जायचे पिंडपात करण्यासाठी, तर त्यांच्या माग एक स्त्री दरवेळेस दिसायची. ओके. ते कुठेही जा, ते ध्यानाला बसले तरी ती स्त्री पाठीमागं, ते भिक्षा घेण्यासाठी, भिक्षाटन करण्यासाठी गेले तेव्हाही ती स्त्री मागं. त्यानंतर जंगलात जर ध्यानाला बसले तेव्हाही ती स्त्री मागं. कुटीमध्ये बसले तेव्हाही ती स्त्री मागं. इव्हन टॉयलेटला गेले तेव्हाही ती स्त्री मागं असायची. ओके. तर हे सगळे भिक्खू त्या स्त्रीला बघायचे आणि लोकही बघायचे. आणि मग ज्यावेळेस ते पिंडपातला जायचे भिक्षाटनाला, तर लोक अर्ध जे भोजन दान आहे त्यांना द्यायचे आणि मग म्हणायचे की हे अर्ध राहिलेलं जे आहे, हे तुमच्या त्या मैत्रिणीसाठी जी तुमच्यासोबत फिरत आहे. परंतु धनाला ती स्त्री दिसतच नव्हती. तर हे सगळं लोकांपर्यंत जातं. लोक भिक्खूला वाईट बोलायला लागतात. त्यानंतर लोक अनाथपिंडकापर्यंत जातात. अनाथपिंडक खूप हुशार असतात. अनाथपिंडक आणि विशाखा दोघांजवळ जातात. दोघेही रिजेक्ट करतात. ते म्हणतात की भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये आहे, चेतन विहारामध्ये आहे, तर आम्ही कोण आहे सेटल करणार. मोस्टली आजही जे संघाचे जे डिस्प्यूट असतात, महाराष्ट्रामधली गोष्ट सांगत आहे. संघाचे जे डिस्प्यूट असतात, लोक जबाबदाऱ्या उचलतात. ऍक्च्युली चूक आहे. संघाचे जे डिस्प्यूट असतात ते संघानेच मिटवले पाहिजे. त्याच्यामध्ये लोकांचा काही हे नसलं पाहिजे. आणि जे संघाचे जे डिस्प्यूट असतात, ते लोक सॉरी, जे लोकांचे जे डिस्प्यूट असतात ते संघ मिटवू शकतात. ओके. कारण की आपण 3 शरण चाललो, त्रिशरण चाललोय आपण. या जीवनामध्ये तिघांना हायेस्ट समजत आहे. कोण? बुद्ध धम्म संघ. तर आपण आपल्या डिस्प्यूटसाठी बुद्ध धम्म संघाला बोलवू शकतो. तर हे तर बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. त्यावेळेस इव्हन श्रीलंकेमध्ये अ, केल्निया नावाचं विहार आहे श्रीलंकेमध्ये. पहिले ती नदी होती, तर तिथं 2 जे राजे होते, त्यांच्यामध्ये भांडण लागलं थ्रोनसाठी. तर भगवान बुद्ध आणि संघ तिथं गेले होते. तिथं गेल्यानंतर केनिया नदीच्या ठिकाणी त्यांनी त्या संघाने हातपाय धुतले आणि सगळं तिथं भेटायला गेले.
तर जिथं त्यांनी ज्या दगडावर भगवान बुद्धांनी पाय धुतले, तर तो दगड त्या राजांनी जेव्हा डिस्प्यूट मिटलं त्यांचं, गादीसाठी होतं सगळं. राजा कोण बनणार? त्या दोन्ही राजांचं नाव मी विसरलो, की इतकं लक्षात नाही राहणार. तरी मी सांगतो तुम्हाला त्या दोन्ही राजांचं नाव. तर त्या दोन्ही राजांचं डिस्प्यूट मिटल्यावर तो दगड त्यांनी घेतला, जिथं भगवान बुद्धांनी पाय धुतले आणि त्याच्यावर एक स्तूप बनवला, जे आजही आहे तिथं. आणि मग तिथं त्यांनी ते केल्निया नावाचं विहार बांधलं, कारण की भगवान बुद्ध तिथं व्हिजिट करत होते. तर आपण बघू शकतो खूप ठिकाणी आहे, जिथं भगवान बुद्धांनी लोकांचं डिस्प्यूट मिटवण्यासाठी, वाद मिटवण्यासाठी गेले. तर विशाखा आणि अनाथपिंडक नाही जात. मग हे राजाजवळ जातात. मग राजा प्रसेनजीत जे आहे ते आपल्या सैनिकाला पाठवतात आणि म्हणतात की त्या भिक्खूच्या कुटीच्या बाजूला घेराव करा आणि बघा आहे का तो. तर तिथं तिसरी दिसते त्यांना. मग ते राजाला म्हणतात की नाही. मग राजा स्वतः चेक, म्हणजे राजाला म्हणतात आहे. मग राजा स्वतः चेक करायला येतो आणि पाहतो तर स्त्री दिसतच नाही. मग राजा जातो आणि त्या लोकांना म्हणतो की नाही, असं काहीच नाही. लोक खूप चिडतात. राजालाही शिवीगाळ करायला लागतात पाठीमागं. घाणेरडं बोलायला लागतात. तर हे सगळं मग भगवान बुद्धापर्यंत जातं. भगवान बुद्ध कौंडधनाला बोलवतात आणि विचारतात की हे सगळं काय आहे? ते म्हणतात मला कोणती स्त्री दिसत नाही माझ्या मागे. मग भगवान बुद्ध म्हणतात का असं तुझ्यासोबत घडत आहे? तर ज्या वेळेस तुझा जन्म एक स्त्री देवता म्हणून झाला होता, लेडी देवता, तर तू खूप प्राईड मध्ये होता. होती म्हणणार, होता नाही. प्राईड म्हणजेच गर्व आणि घमंडामध्ये होती. तर त्यावेळेस 2 भिक्खू असतात, जे खूप चांगले मित्र असतात. रोज पिंडपात करतात, ध्यान करतात, सोबत बसतात. हं. त्यांच्यामध्ये फूट पाडण्यासाठी तू काय करतेस, की एक भिक्खू पिंडपातून वापस येताना त्याला टॉयलेटला जायचं असतं. तर तू एका स्त्रीचं रूप घेतेस आणि त्या भिक्खूच्या जवळ उभं राहते, जो बुशेसमध्ये म्हणजे थोडंसं घनदाट एरियामध्ये जातो आणि टॉयलेटसाठी जातो आणि तिथं उभी राहतेस आणि हाफ नेकेड म्हणजे अर्धवस्त्रच असतात, पूर्ण नसतात. आणि स्वतःला असं दर्शवते, की भिक्खूनं काहीतरी तिच्यासोबत रॉंग केलेलं. तर जो दुसरा भिक्खू आहे हे सगळं बघतो आणि तो चांगला भिक्खू आहे त्याला अब्यूज करतो, रॉंग म्हणतो आणि सगळं सांगतो, की तू संघामध्ये राहण्याच्या लायकीचा नाही. त्यावेळेस थोड्या वेळानंतर त्या लेडी जी श्री देवता आहे, तिला समजतं, की तिनं काय केलेलं आहे. ती मग दुसऱ्या भिक्खूजवळ जाते. ज्यानं पाहिलेलं आहे, त्याला सांगते, की मी असं-असं केलेलं आहे. मग तो भिक्खू म्हणतो, की माझी तर मैत्री तुटली तुझ्यामुळं आणि याची जी कर्म आहे, ती तुला खूप वाईट भोगावं लागतील. तर त्यानंतर ती जी देवता आहे, तिचा अंत होतो आणि ती एका नरकामध्ये जन्म घेते आणि तिथला जो टाईम स्पॅन असतो, नेक्स्ट जन्म घेण्याचा, तो 2 बुद्धाच्या मधातला वेळ. तर ही जी घटना घडते, ती कස්සप बुद्धाच्या वेळेस घडते. मग भगवान बुद्ध म्हणतात, की "तर कुंदन देवा, जी स्त्री तुझ्या मागं-मागं म्हणून दिसत आहे, तर ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून तो भिक्खूच आहे, ज्यानं त्याच्या मित्राला अॅक्यूज केलं होतं. तुझं हे सगळं पाहून त्या भ्रमामध्ये जाऊन शिवीगाळ केली होती, वाईट बोललं होतं." तर मग भगवान बुद्ध तिथं ही गाथा म्हणतात दुसरी, की "साहसे नरेसी अत्तानं
तमसो उपायतो यथा एसा पत्तोसी निब्बाण सरंभो तेनावच्यते. तर तो जो पहिला मंक आहे ज्याच्यासोबत हे करतो तो काहीच बोलत नाही. तो कसं काहीच बोलत नाही, जसं एखादा ड्रम असतो फुटलेला. त्याला कितीही वाजवलं तर त्याच्यातून आवाज येत नाही. त्या टाइप तो उत्तरच देत नाही, रिप्लायच देत नाही. सगळं सहन करून घेतो. तर जो व्यक्ती हे सगळं ज्यावेळेस त्याला वाईट बोललं जातं, ज्यावेळेस त्याच्यावर दोषारोप लावले जातात, तो जर चुकीचा नसेल, तर तो चुपचाप सहन करून घेतो आणि सहन केल्यानंच टॉलरन्स जी असते त्याच्यामुळे संयमची क्षमता वाढत असते. सहनशीलतेनं संयम वाढत असतो आणि संयमासारखी मोठी कोणतीच प्रॅक्टिस नाहीये. संयम निब्बाणासाठी खूप महत्वाचा आहे, निर्वाणासाठी. तर इथं भगवान बुद्ध ही गाथा त्यांना म्हणतात, सांगतात आणि मग हे सगळं घडतं. त्याच्यानंतर इथं कुठंही अ, याच्यामध्ये दिलेलं नाही, की हे सगळं सांगितल्यानंतर ते अरहंत होतात किंवा स्वतः म्हणून. परंतु भगवान बुद्ध म्हणतात, की जर तुम्ही सायलेंट राहिले, जसं त्या तुटलेल्या ड्रमसारखं किंवा बेलसारखं, तर शुअरली तुम्ही लवकरच निर्वाण रिअलाईज करसाल. ओके. तर ही छोटीशी गाथा होती. जास्त मोठी नाही. परंतु जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता.